आज बनवूयात कर्ड राईस, याला दही भात पण म्हणतात। बघायला एकदम साधी सोपी रेसिपी, पण याचे फायदे अनेक आहेत। असा हा खमंग फोडणी दिलेला दही भात पचनासाठी खूप फायदेशीर असतो। पोटातील जळजळ, ॲसिडिटी असो किंवा अपचन यावर दही भात खाल्ल्यावर आराम पडतोच। उन्हाळ्यात हा असा दही भात खाल्ल्याने शरीरातली उष्णता शांत होते आणि शरीराला थंडावा मिळतो। म्हणूनच या वाढत्या गरमीमध्ये शरीराला थंडावा लाभावा यासाठी तुम्ही बनवून बघा दही भात, तो पण एका खमंग फोडणीसोबत। चला तर मग पाहूया रेसिपी। तुम्हाला जर ही उन्हाळा स्पेशल दही भाताची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्ही बघत आहात समृद्धीज किचन कट्टा। उन्हाळा स्पेशल कर्ड राईस किंवा दही भात बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये घेणार आहे 2 बाउल भरून शिजवलेला भात। आपल्याला भात एकदम मऊ लुसलुशीत असा शिजवून घ्यायचा आहे, फडफडीत असा भात इथे आपल्याला शिजवायचा नाही आहे। आता हा भात मी हाताने चांगला स्मॅश करून घेणार आहे, जेणेकरून तो एकदम मऊ लुसलुशीत असा होईल। हातानेच हा आपल्याला भात चांगला मऊ लुसलुशीत करून घ्यायचा आहे। आता या भातामध्ये मी घालणार आहे अर्धा बाउल भरून दही। इथे आपल्याला ताज्या दह्याचाच वापर करायचा आहे, जास्त जुनं किंवा आंबट दही इथे वापरायचं नाही आहे। आता दही घालून हा भात पुन्हा हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये थोडं आपण चवीपुरतं मीठ पण घालूया। मी इथे अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि हाताने चांगलं सगळं मिक्स करून घेणार आहे। दही भात करताना कोलम तांदळाचा वापर करायचा किंवा आंबेमोहर तांदळाचा वापर करायचा आणि भात जरा जास्तीचाच शिजवून घ्यायचा। जर तुम्ही ते बासमती तांदळाचा वापर केला तर तो भात जास्त मऊ होत नाही। आता आपण मीठ, दही आणि भात चांगलं मिक्स करून घेऊया आणि हाताने मऊ करून घेऊया। हा असा दही भात करताना एक काळजी घ्यायची आहे, भात गरम असताना आपल्याला तो घ्यायचा नाही आहे। थंड करून भात घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये दही घालायचं। जर गरम भातात दही घातलं तर दही फुटण्याची शक्यता असते। दही भात अजून टेस्टी लागावा याकरता याला आपण खमंग अशी फोडणी देणार आहोत। आता त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत 2 हिरव्या मिरच्या, त्या मी आडव्या बारीक अशा चिरून घेणार आहे। मिरच्या इथे चिरून झालेल्या आहेत। आता इथे मी अर्धा इंच आलं घेणार आहे, ते किसून घेणार आहे। आता इथे घेऊया थोडी कढीपत्त्याची पाने, 10 ते 15 कढीपत्त्याची पाने मी इथे घेतलेली आहेत। 1 चमचा भरून उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मोहरी। सोबतच घेणार आहे एक सुकी लाल मिरची। ही मिरची आपण तोडून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी घ्यायची आहे कोथिंबीर। ही कोथिंबीर मी इथे बारीक चिरून घेते। चला तर मग खमंग अशी फोडणीची तयारी झालेली आहे। आता आपण भाताला मस्तपैकी फोडणी देऊया। फोडणी देण्यासाठी तुम्ही जर इथे तुपाचा वापर केला तर खूपच उत्तम, तूप नसेल तर तेल वापरलं तरी चालेल। ही अशी या सर्व पदार्थांची फोडणी दिल्यावरती भात खायला एकदम अप्रतिम असा लागतो आणि उन्हाळ्यात ही रेसिपी तुम्ही सगळ्यांनी करून बघायला हवीच, कारण ही रेसिपी एवढी छान आहे की तिचे फायदे पण खूप अनेक आहेत। हा भात खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया पण चांगली होते आणि तुम्हाला जर ॲसिडिटी, जळजळ आणि अपचनाचा त्रास असेल तो पण दूर होऊन जातो। म्हणून उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करावी। आता गॅसवर एक कढई गरम करत ठेवायची आहे आणि या कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेलाऐवजी जर तुम्ही तुपाचा वापर केला तर खूपच छान रेसिपीला रिच असा फ्लेवर येऊन जातो। आता या कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये घालायची आहे मिरची, आलं, राई, उडदाची डाळ, कढीपत्ता हे सगळे पदार्थ घालून घ्यायचे आहेत आणि मस्त अशी फोडणी द्यायची आहे। सगळ्यात शेवटी या फोडणीमध्ये घालायची आहे लाल मिरची। ही मिरची पण चांगली तेलामध्ये खरपूस अशी तळून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे। उडदाची डाळ पण चांगली लालसर होईपर्यंत परतायची आहे आणि मग आपल्याला भातावरती ही फोडणी घालायची आहे। उडदाची डाळ घातल्यामुळे
भाताच्या बाईटमध्ये एक वेगळाच क्रंचीपणा येतो आणि भात खायला एकदम छान असा लागतो. लाल मिरचीचा फ्लेवर पण एकदम भारी असा येतो. भातासोबत ही लाल मिरची खाण्यास वेगळीच मजा येते. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही फोडणी भातावर घालूया. ते आपण साईडला दही, भात आणि मीठ एकत्रित असं करून ठेवलेलं होतंच. आता या भातावर आपण ही सगळी फोडणी टाकायची आहे आणि भात आणि फोडणी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने दही भात किंवा कर्ड राईस बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाची ही राईस बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तुमच्या भागामध्ये आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने हा कर्ड राईस बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा. काही जण याच्यामध्ये गाजर किसून घालतात, काकडी किसून घालतात, जेणेकरून शरीराला थंडावा मिळावा. पण याच्यामध्ये अजून काय घालू शकतो हे पण मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपला कर्ड राईस किंवा दही भात अजून चविष्ट असा तयार होईल. हा दही भात फोडणीमध्ये चांगला असा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण प्लेटमध्ये वाढूयात. मी हा राईस एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आता हा राईस थोडा वरतून जरा सजून घेऊया. वरती थोडी खाण्यासाठी तळलेली मिरची फोडणीतली ठेवूया. वरतून थोडी फोडणीमध्ये राहिलेली कढीपत्त्याची पाने, उडदाची डाळ घालून हा भात आपण सजवून घेऊया. सर्वात शेवटी घालूया चिरलेली कोथिंबीर. याने भात खायला एकदम अप्रतिम असा लागतो. चला तर मग खाण्यासाठी तयार आहे दही भात, तो पण खमंग असा फोडणी दिलेला. खायला अप्रतिम असा लागतो आणि शरीराला याचे फायदे पण खूप होतात. चला तर मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि करायला एकदम सोपी अशी वाटली असेल, तुमच्या फायद्याची असेल, तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करायला पण विसरू नका. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतील.